हॅलो फ्रेंड्स, मी सुरेखाच्या नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते। श्री स्वामी समर्थ। कसे आहात सर्वजण? मजेत ना? मजेत असाल मजेत राहा आणि असंच हसत हसत माझा हा छानसा व्हिडिओ बघत राहा। तर आता माझे सगळे काम आवरलेत, 10 वाजलेत आणि मला जायचंय सुवासनी जेवणाचा कार्यक्रम आहे तिकडे। तर तिथं काय म्हणजे आता माझं जर पारायण चालू आहे त्यामुळे मग त्या मावशी म्हणे स्वयंपाकाला मदत करू लागली ये व लवकर। मग आता चालले तिकडे। त्या मावशींचे 2 फोन येऊन गेले पण माझं काय आवरलं नव्हतं। मग कसं म्हटलं मी पूर्ण आवरून घेते आणि मग येते, कारण मग संध्याकाळपर्यंत मी तिकडेच थांबते। तर मग आता चालले आणि आज संध्याकाळी आहे त्यांच्या इथं ड्युट्यांचा कार्यक्रम। तर सुवासनी जेवण आणि ड्युट्यांचा कार्यक्रम हा पूर्ण तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल, त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा। चला मग आता मी निघते, उशीर झालाय आणि तिथं मग जाऊन व्हिडिओ आपण कंटिन्यू करू। मी तिथं गेले त्यानंतर चालू होतं तिथं भाजीपाला निवडायचं काम, तर थोडंसं निवडू लागले आणि मग इथं घेते व्हिडिओ शूट। तर ह्या मावशी आमच्या कॉलनीमधल्याच आहे आणि इकडं रुई बघा त्या भाज्या निवडत होत्या आणि ह्या पाहुण्या आहेत त्यांच्या, तर ह्या इकडे स्वयंपाक करत होत्या, म्हणजे पुरण घालायचं होतं, सुवासनी जेवण होतं त्यामुळे। तर ह्या इकडे स्वयंपाक करत होत्या, इकडं पुरण चाळायचं काम चालू होतं बघू शकता तुम्ही। आणि जी पूजा होती कालची ती काय अजून काढलेली, म्हणजे ब्राह्मण येऊन आणि त्याची उत्तर पूजा म्हणतो आपण, ती केलेली नव्हती। तर ब्राह्मण उशिरा येणार होते, इथं पुरण काढून घेत आहे। आणि ह्या मावशीन त्या थोडं वेगळ्या पद्धतीने पुरण बनवत्या, म्हणजे आपण कसं सहजासहजी आपण डाळीतच गूळ मिक्स करून आणि परतून घेतो, तसं त्या मावशींनी काय केलं, डाळ शिजून बारीक करून घेतली आणि बारीक डाळीमध्ये मग किसलेला गूळ मिक्स केला। मग ते परतायचं वगैरे नाही असं त्या म्हटल्या, पण ते असं झालं की त्यांच्याकडून गूळ झाला जास्त आणि मग ते पुरण पिळत बसावं लागलं, कारण पोळ्याच जमत नव्हत्या। मग इकडं पुरण पिळते आहे आणि पोळ्या पण करताय, कारण पोळ्या कशा जमल्या पाहिजे त्या नुसतं फुटत होत्या, पुरण बाहेर निघत होतं कारण पुरण पातळ होतं। सगळा स्वयंपाक झाला, म्हणजे जेवण वगैरे झाले सुवासनींचे आणि इथं भरताय परडी। तर ह्या मावशींची परडी भरताय, वणीची देवीची परडी त्यांच्याकडं, मग ती परडी भरून घेत आहे आणि त्यांची ओटी वगैरे भरून घेतली। परडीसाठी पीठ वगैरे आपण सगळं जे अमावस्याला देतो ते सगळं त्यांना दिलं आणि इकडं बाकीच्यांची मग भरताय ओटी। आणि रुई बघा माझ्याजवळ येऊन बसली होती, म्हणजे जेवायच्या टायमाला माझ्याजवळ आली नाही, तर म्हणे तिला सुवासनींच्या ताटात नाही जेवून द्यायला पाहिजे आणि मी पण जेवायला नाही म्हटले होते, पण मग सगळ्या मावशी त्या म्हणे म्हणजे तुझं पण देवाचंच चालू आहे पारायण आणि सुवासनी जेवणाचं चालतं बुवा, ते देवाचं आहे तर मग कर म्हणे। मग सगळ्यांनी आग्रह केला त्यामुळं मग मी केलं जेवण सुवासनीचं बघू शकता। आणि ते मावशींना ओटी कशी भरायची, ते वरतून तांदूळ घ्यायचे, ते सगळेजण सांगताय त्यांना कसे घ्यायचे ते। त्या मावशींनी मग इथं जवळजवळ किती 9 सुवासनी बसल्या होत्या, तर सगळ्यांच्या ओट्या भरून घेतल्या आणि ह्या आहेत त्यांच्या पाहुण्या। तर सगळ्यांच्या ओट्या भरून झाल्या, बांगडी म्हणजे जे आपलं सुवासनीचा अलंकार आहे ते त्यांनी ओटीमध्ये दिलं होतं। आणि इकडं आता सगळ्यांच्या ओट्या भरून झाल्या आणि त्यांच्या ज्या घरच्या पाहुण्या वगैरे आहेत मग त्या जेवायला बसल्या। तर इकडं रुई पण जेवायला बसली, कारण रुई आधी जेवली नव्हती, मग ती म्हणे मला पण जेवायचं, तर ती पण जेवायला बसली। आणि आता कसं तिला ती एक मैत्रीण भेटली त्यामुळे ती तिच्या हाताने जेवण करते बघू शकता तुम्ही, दोघीजणी मिळून। तर सकाळी सुवासनीचा कार्यक्रम झाला, मग तिथलं सगळं आटपल्यानंतर मी घरी आले, कारण रुईला थोडं ताप आल्यासारखं वाटत होतं, म्हटलं चला घरी। तर तिला आल्यानंतर तापाचं औषध वगैरे दिलं, थोडंसं आराम केला, घरातलं आवरलं आणि आता ड्युट्यांचा कार्यक्रम आहे, तर आता आम्ही निघालोय परत खाली। तर चला आता निघूये। रुई तर गेली आहे, रुई दाखवते तुम्हाला। रुई हे बघ रुई। तर ड्युट्या घेऊन मंदिरात गेले होते, तिकडून आले तेव्हाचा हा व्हिडिओ शूट करते, कारण मी लवकर खाली नव्हते आले कारण थंडी खूप होती आणि ह्या मावशीन त्यांच्या ड्युट्या होत्या, तर बघू शकता तुम्ही। आणि गर्दी पण भरपूर झाली होती पाहुण्यांची, कारण कसं सगळ्यांना सांगितलेलं होतं त्यांनी। आणि आमची रुई बघा तिकडे गेली आणि आई आई असं शोधत बसली होती, त्यामुळे मग मी कॅमेरा बंद केला आणि तिला म्हटलं ये इकडे बघ। त्यानंतर इथं जे देवाचं ते ताट होतं ते घेऊन ते नाचताय, कारण ते म्हणतात की 5 जोड्यांनी कमीत कमी नाचलं पाहिजे, तर इथं मग 5 जोड्या नाचल्या। मी काय एवढं शूट नाही घेतलं, बघू शकता तुम्ही, पूर्ण दाखवलंय तुम्हाला। आणि इथं मंडप टाकलेलं होतं आणि इकडे बॅक साईडला ओपन होतं, तिथं बरेच पाहुणे वगैरे बसले होते। त्यानंतर मग आम्ही जेवण वगैरे केले लगेच, हे सगळं झाल्यानंतर मी आता आले घरी आणि थोडी लवकरच आले घरी। जेवण झाल्यावर लगेच घरी आले, कारण रुईला जरा ताप आल्यासारखं वाटत होतं, म्हटलं नको जास्त वेळ थांबायला, कारण खाली खूप गारवा आहे। मग जेवण झाले, घरी आले आणि आता तिला थोडंसं औषध देऊन आणि झोपी लावलंय। तर मी काय आता खाली जाणार नाही, जागरण गोंधळाचा कार्यक्रम आता सुरू झालाय, पण मी काय जाणार नाही आता, कारण रुई झोपली आणि कसं ताप आलेला असल्यावर मग ती मधून उठती, तर मग नको म्हटलं खाली जायला, कारण परत ती उठल्यावर मला वरती येईपर्यंत ती रडत बसल, तसं ते आहेत घरी हे।
पण मग नको म्हटलं. तर मग मी आता एवढं शूट पण जास्त केलं नाही त्यामुळं, कारण कसं मुलांची तब्येत बरी नसते आपलं लक्ष पण लागत नाही. तर मग थोडंसं शूट केलं. तर मी जेवढं शूट केलं आहे तेवढं तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट करून सांगा. आणि आजचा हा पूर्ण कार्यक्रम नक्की कसा वाटला हे सांगत जा तुम्ही, म्हणजे मला समजेल की कार्यक्रम पण कसा झाला. चला मग पुन्हा भेटू नवीन आणि छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.